नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी मधील पाठ दुसरा, तो म्हणजे अंतर्गत हालचाली. त्याचा पार्ट 2 ऑलरेडी पार्ट 1 मध्ये आपण हाफ चॅप्टर कव्हर केला होता आणि आता आपण शीघ्र भूहालचालीपासून पुढचा पार्ट जो आहे तर तो चालू करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे शीघ्र भूहालचाली. याच्या आधी ऑलरेडी आपण भूहालचालींचे प्रकार बघितले होते. म्हणजेच गतीनुसार वेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पण शीघ्र भूहालचाली आहेत किंवा मंद भूहालचाली आहेत. दिशेनुसार वेगळ्या भूहालचाली आहेत किंवा त्यांचे प्रकार आहेत. भूरूपांनुसार आहे, राईट. सो त्यामधलं आपण पर्वत निर्माण करणारे आणि खंड निर्माण करणारे जे हालचाली आहेत तर ते पण कव्हर केलेलं आहे. सो आता आपल्याकडे बाकी आहे ते म्हणजे फक्त शीघ्र भूहालचाली आणि त्यामध्ये पण ज्वालामुखी आणि भूकंप. सो लेट अस स्टार्ट. तर पाठाच्या सुरुवातीला आपण भूकंपाची एक बातमी पाहिली होती. त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की या पाठामध्ये आपण भूकंपाची तीव्रता किती आहे हे जे रिश्टर स्केल मध्ये वगैरे मोजलं जातं हे एक्झॅक्टली कसं करायचं आहे किंवा एक्झॅक्टली काय आहे हे सगळं बघणार आहोत आणि ती वेळ आता आली आहे. वो घडी अब आ चुकी है. सो भू म्हणजे काय तर जमीन आणि कंप म्हणजे काय थरथरणे. आपण म्हणतो ना ह्याला कंप येणं म्हणजे थरथर वाटणं किंवा थरथरणं. सो बेसिकली व्हायब्रेशन्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. सो भूकंपाचा अर्थ काय होतो, जमीन थरथरणे किंवा जमीन कंप पावणे किंवा जमिनीमध्ये थोडंफार हालचाली जाणवणं. तर भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. म्हणजे काय, भूरूपात म्हणजे जमिनीच्या आतमध्ये होते का ती तर नाही. भलेही व्हायब्रेशन्स आतमध्ये जाणवतात पण त्याचा इफेक्ट कुठे आहे, जमिनीच्या वरती आहे किंवा भूकवचा वरती आहे. भूकंपाची तीव्रता आणि त्याचे परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहेच, आपण बातम्यांमध्ये बघितलेली आहे. तर आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हे भूकंप किंवा ज्वालामुखी एक्झॅक्टली होतात कसे ते आता आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल, रेल्वे स्टेशनच्या फलटावर उभे असताना जवळच्या रुळावरून जर एखादी रेल्वे गाडी गेली तर आपल्याला कंप जाणवतात. किंवा एखाद्या पुलावरून अवजड एखादी गाडी गेली तरी पण आपल्याला कंप जाणवतात. सो बेसिकली हे जे कंप आहेत ते किती, म्हणजे फक्त एक गाडी गेली तरी पण ते कंप आपल्याला जाणवतात. म्हणजे बघा, जमिनीच्या आतून जर भूकंपाचे कंप वगैरे झाले तर ते किती तीव्रतेने असतील किंवा किती लार्ज स्केलवाले असतील, राईट. सो त्याचा एक अंदाज यावा आपल्याला, यासाठी त्यांनी इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ भूकंप. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही हालचाली निर्माण होतात त्यामुळे भूकवचावरती प्रचंड ताण निर्माण होतो आणि हा जो ताण आहे तो एका विशिष्ट मर्यादे पलीकडे गेल्यानंतर तो मोकळा होतो. म्हणजेच काय, तर तो भूकवचाच्या बाहेर येतो आणि त्याचं रूपांतर भूकंपामध्ये किंवा जमिनीला तडे जाणे वगैरे या रूपामध्ये होतं. ठीक आहे. सो यामुळे भूपृष्ठ कंप पावतो, म्हणजेच त्या ठिकाणी भूकंप होतो आणि भूकंपाची तीव्रता आपण रिश्टर या एककामध्ये मोजतो. आकृती 2.11 बघा, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की हे एक काहीतरी यंत्र आहे. ठीक आहे. आणि या यंत्रावरती अशा पद्धतीने तुम्ही ईसीजी पाहिलं असेल मूवीज मध्ये, सिरियल्स मध्ये वगैरे, ते कसं असं दाखवतं की हार्ट किती व्हायब्रेट होत आहे. व्हायब्रेट म्हणजे जे हृदयाचे ठोके आहेत तर ते पण एक प्रकारचं व्हायब्रेशन असं दाखवतं, असं असं करून. सिमिलरली भूकंपाचे व्हायब्रेशन्स पण असे असे ईसीजी टाइप मध्ये दाखवले जातात. ठीक आहे. आता या ठिकाणी पी वेव्स असतात, एस वेव्स असतात, एल वेव्स असतात, त्याच्याबद्दल आपण बघूयातच. पण साधारणतः अशा पद्धतीने हे जे एकक आहे, आय मीन हे जे यंत्र आहे यावरती हे असे व्हायब्रेशन्स येतात. आता बघा, भूकंपाची कारणं काय आहेत. भूपट्ट सरकणे, म्हणजे आपली जी जमीन पाहायला मिळते किंवा वरचा जो कवच पाहायला मिळतोय याच्या आतमध्ये एकतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. याच्या आतमध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये अजून खूप सारे लेयर्स आहेत भूकवचाच्या आतमध्ये सुद्धा. सो बेसिकली हा भूपट्ट जो आहे याच्यामध्ये काहीतरी व्हायब्रेशन होऊन, काहीतरी हालचाल होऊन ते सरकतं आणि त्यामुळे सुद्धा भूकंप होतो किंवा हे भूपट्ट एकमेकांवरती येऊन आदळतात. आपण बघितलं की वली पर्वत वगैरे बनतं, ते कशा होत्या, मंद भू हालचाली होता. ते खूप वर्ष चालत होतं. पण या ठिकाणी एकदम ताण येतो आणि एकदम ते सरकतात किंवा एकदम ते हलतात, एकदम ते एकमेकांवरती येऊन आदळतात किंवा भूपट्ट एकमेकांचा, हा भूपट्ट याच्यावर गेला, हा भूपट्ट ह्याच्या खाली गेला. सो हे जे काही बदल होत आहेत भूपट्टावरती म्हणजे जमिनीवरती, कवचावरती, तर त्यामुळे हे सगळे अंतर्गत हालचाली तयार होत आहेत आणि त्यामुळे अल्टिमेटली काय होतंय, भूकंप वगैरे येतोय. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होतो आणि खडकांमध्ये विभंग म्हणजे खडक तुटले जातात किंवा ज्वालामुखीचा उद्रेक, यामुळे सुद्धा भूकंपाचे हादरे आपल्याला जाणवतात. सो म्हणजे भूकंप येण्यासाठी ज्वालामुखी हे पण कारण असू शकतं, हे आपल्याला इथे कळतंय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, माहित आहे का तुम्हाला, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 भूपट्ट आहेत. म्हणजे हे 7 ज्याला आपण वरचेवर खंड म्हणतो, तर ऍक्च्युअली खंड नाही म्हणता येणार, पण जो भू कवचाचा भाग आहे, म्हणजे बाकी तर पाणी आहे.
म्हणजे समुद्र आहे, पण हा जो ऍक्च्युली ज्या ठिकाणी जमीन आहे, भूकवचाचा हा जो भूपट्टाचा भाग आहे, तर ही अशी 7 भूपट्ट आहेत. आणि आपण बघितलं की भूपट्ट एकमेकांवर जाणं किंवा भूपट्ट सरकणं, भूपट्टामध्ये हालचाली निर्माण होणं, यामुळे काय होतं, भूकंप होतो. सो पृथ्वीचे कवच हे भूपट्टांनी तयार झालेलं आहे आणि या भूपट्टावर खंड आणि महासागर पसरलेले आहेत. सो पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणारा जो काही दाब आहे, म्हणजे आतमध्ये भूकवचाच्या खाली जो पण दाब निर्माण होतो, जे पण ताण निर्माण होतात, तर ते सगळे भूकवचावर वेगळ्या पद्धतीने येतात आणि ते पसरतात आणि त्यामुळे भूकवचावरती एकतर भूकंप होतो किंवा भूकवचावरती काय होऊ शकतं, ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, भूकंप नाभी आणि अपिकेंद्र. आपण जेव्हा बातमी वाचली होती ना, तेव्हा त्या ठिकाणी आपण वाचलं होतं की भूकंपाचे जे केंद्र आहे तर ते 11 किलोमीटर वगैरे खाली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला होता ना की एक्झॅक्टली केंद्र काय असतं, तर ते आता आपण बघणार आहोत. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावरती ताण निर्माण होतो आणि हा ताण साचत जातो. आता बघा, हे भूकवच आहे, याच्या खाली सारखं मी अशा हालचाली केल्या तर माझ्या या भागावरती काय होतंय, ताण निर्माण होतोय किंवा काहीतरी ते हलतंय, ते व्हायब्रेट होतंय, राईट. सो बेसिकली अशा इतक्या फास्ट नाही होत हालचाली, पण अशा काहीतरी हालचाली सतत खाली चालू असतात आणि त्यामुळे काय होतंय की या भागावरती सतत असं हे वरती उठतंय किंवा ह्याच्यावरती काहीतरी असे व्हायब्रेशन्स बघायला मिळत आहेत, राईट. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळते की भूकवचाच्या आतमध्ये जर सतत काही हालचाली चालू असतील तर या भूकवचावरती काय होत आहे, ते व्हायब्रेशन्स जे आहेत तर ते पण आपल्याला जाणवणार आहेत किंवा ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. सो आता हा जो ताण आहे तर तो बाहेर पडतो. मग ताण ज्या ठिकाणाहून बाहेर पडेल त्या ठिकाणी त्या ऊर्जेचं उत्सर्जन होणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे, भूकंप येणार आहे. आणि तो असा पॉइंट की ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा ही ऊर्जा बाहेर येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, भूकंप केंद्र किंवा त्याला आपण काय म्हणणार आहोत, भूकंप नाभी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती असेल की बेंबी जी आहे तिला नाभी पण म्हणतात. सो दॅट इज द सेंटर ऑफ अवर बॉडी. तर सिमिलरली ज्या भागावर सगळ्यात पहिल्यांदा ते उद्रेक जाणवणार आहे किंवा जे सेंटर असणार आहे त्याला आपण म्हणतोय भूकंप नाभी. हा जो केंद्र आहे याच्याने मग इकडे लहरी जातील, इकडे लहरी जातील, इकडे लहरी जातील, कारण लहर काय एका ठिकाणी नाही थांबणार ना, ते पसरतात. म्हणून तर आपण पाहिलं की इव्हन तो नेपाळमध्ये भूकंप झाला होता तरी पण इतरच्या आसपासच्या देशांमध्ये पण त्या लहरी जाणवल्या. ठीक आहे. सो मग त्या लहरी एक अनेक दिशांनी ज्या आहेत त्या पसरतात आणि या लहरी ज्या ठिकाणी किंवा ज्या पॉइंट वरती सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतात, म्हणजेच काय, आता इथे त्या लहरी तयार झाल्या. ठीक आहे. हा पहिला पॉइंट होता की ज्या ठिकाणी या लहरी ज्या आहेत त्या तयार झाल्या. आता मग हा जो केंद्र असेल या केंद्रापासून ज्या ठिकाणी लहर निघून पहिल्यांदा जाईल, बघा मी ड्रॉ करून दाखवते हवं तर, जर हातावरती कळत नसेल तर. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा या केंद्रावरती जे आहे तर ते भूकंपाचा आपल्याला पॉइंट बघायला मिळाला की इथे जे आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा ऊर्जा उत्सर्जित झालेली आहे. मग या केंद्रापासून जिथे पहिल्या ठिकाणी ही लहर जाईल त्या ठिकाणाला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा धक्का जाणवतो भूकंपाचा त्याला आपण म्हणणार आहोत अपिकेंद्र. इथे तर सगळी ऊर्जा आली, पण इथून जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ती लहर कुठेतरी जाईल तर तेव्हा तो जो पॉइंट असणार आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा धक्का जाणवेल किंवा ज्या ठिकाणी पहिल्यांदा भूकंप आलाय असा होणार आहे तर त्या पॉइंटला आपण म्हणणार आहोत अपिकेंद्र. ठीक आहे. तर भूपृष्ठावरच्या त्या पॉइंटला काय म्हणलं जातं, अपिकेंद्र म्हटलं जातं. सो भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असतं. नाभी म्हणजे काय तर बघा, तर या ठिकाणी अगेन बघा की भूकंप नाभी म्हणजे काय, ज्या ठिकाणाहून भूकंपाची ऊर्जा यायला सुरुवात होते. आणि अपिकेंद्र म्हणजे काय की भूपृष्ठावरती ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा उद्रेक जाणवला किंवा ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा भूकंपाची लहर, भूकंपाचा धक्का जाणवला त्याला आपण म्हणणार आहोत अपिकेंद्र. पुन्हा एकदा बघा, ज्या ठिकाणाहून ऊर्जा बाहेर पडायला सुरुवात झाली भूकंपाची ते असणार आहे भूकंप नाभी. आणि ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा उद्रेक जाणवला ते भूपृष्ठावरचे केंद्र असणार आहे अपिकेंद्र. ठीक आहे, राईट. आता भूकंप नाभी आणि अपिकेंद्र हे बघा एक दुसऱ्याला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. म्हणजे एक दुसऱ्याला काय असतात, लंबरूप असतात. 90 डिग्रीचा कोन बनतो ह्याच्यामध्ये. भूकंप नाभीकडून ताण मुक्त होतो आणि तो मुक्त झालेला ताण जो आहे तर तो सगळ्या दिशेने पसरला जातोय. ठीक आहे. आणि मग त्या लहरी ज्या आहेत तर त्या कुठे येत आहेत, भूपृष्ठावरती येत आहेत. आता या ज्या भूकंपाच्या लहरी आहेत तर ते 3 प्रकारच्या आहे. प्राथमिक आहे, दुय्यम आहे आणि भूपृष्ठावरच्या लहरी असे 3 प्रकार आहेत. आपण मगाशी LSP वेव्स बघितल्या होत्या. एक मिनिट, लेट मी शो यू. या ठिकाणी बघा पी वेव्स आहेत, टी म्हणजे प्रायमरी वेव्स म्हणजे प्राथमिक लहरी, एस म्हणजे सेकंडरी वेव्स म्हणजे दुय्यम लहरी आणि एल म्हणजे लँड वेव्स म्हणजे काय, भूपृष्ठ लहरी असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारच्या लहरी असतात.
तर प्राथमिक लहरी बघा एकदम स्ट्रेट जात आहेत, दुय्यम लहरी अशा अशा करत जात आहेत. आणि हे जर आपण बघायचं म्हटलं भूपृष्ठावरच्या लहरी, तर त्या भूपृष्ठावरच आहेत. म्हणजे जेव्हा प्राथमिक लहरी वरती जातील, भूपृष्ठावरती जातील, तेव्हा ज्या लहरी अशा पसरल्या जातात त्याला आपण म्हणतोय भूपृष्ठ लहरी. त्या जमिनीच्या आतमधून नाही येत आहे, त्या जमिनीच्या वरतीच असणार आहे. फॉर एक्झाम्पल या जमिनीच्या आतमधून येत आहेत, दुय्यम लहरी पण जमिनीच्या आतमधून भूकंप नाभीपासून येत आहेत. पण ज्या भूपृष्ठ लहरी आहेत त्या फक्त आणि फक्त भूपृष्ठावरतीच आहेत, त्याच्यामुळे त्यांना भूपृष्ठ म्हटलंय. तर आता ही ऊर्जा लहरीच्या रूपामध्ये बाहेर आली. पहिलं आहे ते म्हणजे प्राथमिक लहरी किंवा पी वेव्ह, जे की स्ट्रेट लाईनने दाखवलेलं आहे. सो भूगर्भामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतात. याला आपण प्रायमरी वेव्स का म्हणतोय, कारण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भूकंपाची लहर येते, म्हणजे जी पहिली लहर भूकंपाची येते त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रायमरी वेव्स म्हणणार आहोत. सो भूकंप ची ऊर्जा जेव्हा बाहेर पडते किंवा ज्या ठिकाणी भूकंप नाभीपासून ही ऊर्जा बाहेर पडते, तेव्हा द फर्स्ट वेव्ह जी की येणार आहे किंवा ती फर्स्ट वेव्ह जी की भूपृष्ठापर्यंत पोहोचणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी वेव्स किंवा प्राथमिक लहरी. ठीक आहे. सो आता या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रूपामध्ये बाहेर पडतात आणि भूपृष्ठावरती अत्यंत वेगाने प्रवास करतात. आणि या लहरींच्या मार्गातील खडकांमधील जे काही कण आहेत किंवा जे काही मार्गामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे या लहरी काय होतात, मागे पुढे होतात. आणि त्यामुळे या मागे पुढे होणाऱ्या लहरी असं पण यांना संबोधलं जातं. का तर मध्ये मध्ये खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात ना, सरळ जमीन थोडीच आहे, तर मध्ये खडक येईल, मध्ये काय येईल, तर त्यांना त्या खडकांना वगैरे पार करून जायचंय. सो मग या लहरी घन, द्रव, वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात, काही पण असलं तरी पण. आणि परंतु द्रव रूपातून जाताना मात्र आपली दिशा ते बदलू शकतात, कारण ते हलतं गोष्ट आहे. सो त्यातून जाताना दिशा बदलली जाऊ शकते. आणि या लहरींमुळे भूपृष्ठावरती इमारती ज्या आहेत त्या मागे पुढे अशा हलतात. आता हे झालं प्राथमिक लहरींबद्दल. या लहरी सगळ्या माध्यमातून प्रवास करतात, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे दुय्यम लहरी किंवा सेकंडरी वेव्स. तर या लहरी ज्या आहेत तर त्या भूपृष्ठावरती प्राथमिक लहरी नंतर पोहोचतात. सो आधी प्रायमरी येतात, मग सेकंडरी किंवा आधी प्राथमिक येतात आणि मग दुय्यम लहरी येतात. या लहरी भूकंप नाभीपासून सगळ्या दिशेला पसरतात. या अशा अशा फॉर्मॅटमध्ये ज्या दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतात. काय आहे, दुय्यम लहरी आहे. ठीक आहे. सो त्यांचा वेग जो आहे तर तो प्राथमिक लहरींपेक्षा थोडासा कमी असतो. या लहरींच्या मार्गात जे काही खडक कण जे पण आलेले आहेत त्याच्या दिशेने वरखाली, म्हणजे लहरींच्या दिशेने वरखाली होतात. या लहरी फक्त आणि फक्त घनमधून प्रवास करू शकतात, पाण्यातून वायूतून नाही. हे वैशिष्ट्य आहे दुय्यम लहरींचं. प्राथमिक लहरींचं काय होतं की ते तिन्ही माध्यमातून प्रवास जे आहे तर ते करू शकतात. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या लहरी कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकतात. ते आय गेस स्लाइडचा इश्यू आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या लहरींमुळे भूपृष्ठावरती इमारती ज्या आहेत तर त्या वर खाली हलतात, त्याच्यामुळे ते आपण असं दाखवलेलं आहे. आणि प्राथमिक लहरीमुळे ते पुढे मागे हलत होते. ठीक आहे. द्रव पदार्थामध्ये जेव्हा या लहरी जातात तेव्हा त्या शोषून घेतल्या जातात. द्रव पदार्थ या लहरींना शोषून घेतं. सो प्राथमिक लहरींपेक्षा या दुय्यम लहरी ज्या आहेत त्या ते जास्त वेगवंसक आहेत, कारण या कशा हलतात, वर खाली हलतात, त्याच्यामुळे जास्त याच्यामुळे नुकसान होतं पुढे मागे हलणाऱ्या लहरींपेक्षा. नेक्स्ट आहे भूपृष्ठ लहरी. आता प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी जेव्हा भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरती पोहोचतात तेव्हा त्या ठिकाणी भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. आणि या लहरी ज्या आहेत त्या ते भूकवचाच्या म्हणजेच पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. आणि त्या अजून जास्त विनाशकारी आहेत, कारण त्या तयारच भूपृष्ठावर झालेल्या आहेत. सो त्यांच्याकडे एकतर खूप ऊर्जा आहे. सो या दोघांपेक्षा पण विनाशकारी असणाऱ्या या लहरी आहेत. आता आफ्टर दॅट नेक्स्ट बघा काय आहे, भूकंप मापन यंत्र. या यंत्राद्वारे जे भूकंप लहरी आहेत त्यांचा आपण आलेख वगैरे काढू शकतो. या आलेखाचा अभ्यास करून मग आपल्याला कळतं की भूकंपाची तीव्रता किती आहे. आपण मगाशी जे यंत्र पाहिलं ते असं एसीजी टाईप वाला तर तेच. तर साधं जे भूकंप मापन यंत्र आहे तर त्यावर तयार होणारा ग्राफ आपण 2.11 मध्ये बघितला. आणि याच्या सहाय्याने अनेक आधुनिक यंत्र पण तयार करण्यात आलेली आहे, ज्याच्या आधारे आपण अतिसूक्ष्म लहरी ज्या आहेत त्या आपण मोजू शकतो किंवा त्यांचा पण अंदाज लावू शकतो. सो आता या ठिकाणी तुम्हाला एक स्प्रिंग वगैरे बघायला मिळतोय. स्प्रिंगचा वजन काटा आहे. याला आपण जेव्हा वजन लावणार आहोत आणि ते खाली खेचणार आहोत तेव्हा स्प्रिंग वरती ताण निर्माण होतोय. आणि जेव्हा आपण ते सोडू तेव्हा स्प्रिंग पुन्हा आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये येणार आहे. तो स्प्रिंग वरती ताण पडणं आणि स्प्रिंग पुन्हा एकदा सोडणं किंवा ही दोरी जेव्हा अशी खेचली जाते तेव्हा ताण पडतोय, सोडली जाते तेव्हा ती परत ओरिजिनल पोझिशन मध्ये येते, ताण त्याच्यामधला काढला जातोय. किंवा आता या ठिकाणी इमॅजिन करा की या हातावरती माझ्या रांगोळी आहे, मी टिचकी मारली तर काय होईल, हे व्हायब्रेट होईल आणि रांगोळी पसरेल सगळीकडे. सो बेसिकली हे काय आहेत, हे सगळे भूकंपाचे प्रकार आहेत किंवा भूकंपामुळे ज्या लहरी तयार होतात तर त्यांचं एक एक्झाम्पल आहे. आता भूकंप कसा तयार होतो कळलं, भूकंप मोजण्यासाठी यंत्र आहे ते पण कळलं. भूकंपाचे जे
वेगवेगळ्या प्रकारे कसं काय होऊ शकतं हे सगळं आपण बघितलं. म्हणजे कशामुळे भूकंप येऊ शकतात, भूपट्टामध्ये हालचाली वर खाली आजूबाजूला कसं काय होतं ते सगळं पाहिलं. आता भूकंपाचे परिणाम काय आहेत? तर एकतर भूकंपामुळे काय होतं, जमिनीला तडे पडतात, अर्थात भूमिपात पण होऊ शकतो आणि दरडी कोसळू शकतात जमिनीवरती. काही वेळा भूजलाचे मार्ग पण बदलतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी नदी वाहते आणि इथेच भूकंप झाला तर पाण्याचा दिशा पण डायव्हर्ट होऊ शकते. सो भूजलाचे काय होतात, मार्ग बदलतात. कधी कधी विहिरी कोरड्या पण पडतात मार्ग बदलल्यामुळे वगैरे. काही कारण त्यांना किंवा ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी असलं पाहिजे त्या ठिकाणी भूकंप झाला तर त्या विहिरींना पाणी पुरवठा ज्या ठिकाणी होणार होता त्या ठिकाणीच भूकंप झाला. सो तिथे तुम्हाला पाणी पुरवठा नाही मिळणार आहे. सो त्या विहिरी कोरड्या पडतात. भूकंपामुळे काही प्रदेश उंचवले जातात, काही प्रदेश खचतात किंवा इव्हन समुद्राच्या पाण्याच्या आत भूकंप तयार झाला तर त्या ठिकाणी समुद्राच्या लाटांवरती त्याचा फरक पडतो. कारण समुद्राच्या वरती काय आहे, लाटा आहेत किंवा समुद्रावरती काय आहेत, लाटा आहेत. सो मग त्या लाटा खूप मोठ्याने वाहू लागतात कारण ती ऊर्जा आता लाटांमध्ये ट्रान्सफर झाली. बघा, भूकंप काय आहे, ऊर्जाच आहे एक प्रकारची. तर भूकंपामधली ऊर्जा किंवा त्या जमिनीमधली ऊर्जा लाटांमध्ये गेली म्हणजे आता लाटात ती ऊर्जा असणार आहे. लाटा खूप मोठ्या मोठ्याने वाहू लागतात आणि त्या ठिकाणी काय होते, सुनामी लाटा तयार होते म्हणजे सुनामी येऊ शकते. हिमाच्छादित प्रदेश असतील त्या ठिकाणी भूकंप झाला तर हिमनग किंवा हिमकडे वगैरे कोसळणार आहेत. इमारती कोसळून जीवितहानी आणि वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात जर रोडवरती वगैरे भूकंप झाला तर. संदेशवहन व्यवस्था पण कोलमडते. तर हे सगळे काय आहेत, भूकंपाचे परिणाम. आता भूकंप झालं, आता नेक्स्ट आपण काय पाहू शकतो ते म्हणजे ज्वालामुखी. स्वतः ज्वालामुखीची अगेन कारण काय आहेत, परिणाम काय आहेत? तर पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ जे आहेत तर ते पृथ्वीवरती फेकले जातात. प्रावरण म्हणजे काय, भूभागाच्या खालचे जे काही लेयर्स आहेत पृथ्वीच्या तर ते. तर या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक द्रव आणि घन पदार्थ असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही आपली पृथ्वी आहे, तर हिचा फक्त वरचा भाग माहिती आपल्याला, पण याच्या आतल्या भागामध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही चेंडू पाहिला तर त्याचा वरचा भाग दिसतो आपल्याला, पण त्याच्या आतला भाग नाही दिसत. सो तो जो काही आतला भाग आहे त्याच्यामध्ये खूप जास्त द्रव पदार्थ आहेत, घन पदार्थ आहेत, खूप तप्त पदार्थ आहेत तिकडचे. तर हे जे पदार्थ आहेत तर ते बाहेर फेकले जातात ज्वालामुखीमध्ये. तर जमिनीच्या आतले हे पदार्थ जमिनीच्या भूपृष्ठावरून बाहेर फेकलं जाणं याला आपण म्हणतो ज्वालामुखीचा उद्रेक होणं किंवा या उद्रेकाला आपण म्हणतो ज्वालामुखी. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ अशा प्रकारचे अनेक गोष्टी बाहेर पडतात. विषारी आणि ज्वलनशील वायू असेल, तप्त द्रवरूपामधील शिलारस वगैरे आहे तर ते पण यावरून बाहेर पडतं. भूपृष्ठावर आल्यानंतर हा जो शिलारस आहे त्याला आपण लाव्हारस असं म्हणतो. सो हा जो काय आतलं मॅटर आहे ते सगळं बाहेर पडतं आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत, लाव्हारस म्हणणार आहोत. सो उद्रेकाच्या स्वरूपामुळे ज्वालामुखीचे काय काय प्रकार पडतात ते आपण बघूयात. तर पहिला आहे ते म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी. तुम्ही आतापर्यंत जे काही ज्वालामुखीचे इमेजेस बघितले असतील किंवा सायन्सच्या प्रॅक्टिकलला पण आपण ज्वालामुखी वगैरे दाखवतो. सो ती कशी असते, अशी केंद्रित असते ना, म्हणजे इथून अशी आग बाहेर येते आणि अशी शंकू शेप मध्ये वगैरे असते. त्याला आपण म्हणतो केंद्रीय ज्वालामुखी. तर या उद्रेकाच्या वेळेस काय होतं, जो पण रस आहे तर तो या अशा नलिकेमधून जमिनीवरती खाली असा पडणार आहे. ठीक आहे, आणि तो पूर्ण या ठिकाणी पसरतो. सो शंकूच्या आकाराचा ज्वालामुखीचा पर्वत जो आहे तर तो या ठिकाणी तयार होतो. जपानमध्ये फुजियामा आहे, टांझानिया आहे, टांझानियातील किलीमांजारो आहे. या ठिकाणी ही केंद्रित स्वरूपाची ज्वालामुखी जी आहे तर ती तयार झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ती म्हणजे भेगीय. म्हणजे याच्यामध्ये असं शंकू बिंकू बनून त्यातून लावारस बाहेर नाही पडत, तर जमिनीला भेगा पडतात आणि त्यामधून जो लावारस आहे तर तो बाहेर पडतो. सो त्याला आपण म्हणतो भेगीय ज्वालामुखी. तर ज्वालामुखीचा उद्रेक होताना जो पण लावारस आहे तो एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो. म्हणजे जमिनीला भेगा पडून त्यातून तो लावारस बाहेर पडतो आणि त्याला आपण भेगीय ज्वालामुखी असं म्हणतो. सो ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत तर ते तडांच्या दोन्ही बाजूला पसरतात आणि त्यामुळे ज्वालामुखीय पठारे जे आहेत तर ते तयार होतात. सो भारतातील दख्खनचे पठार हे अशा प्रकारचं ज्वालामुखीमुळे तयार झालेलं हे पठार आहे. ठीक आहे. सो पूर्ण दख्खनच्या पठारामध्ये काय आहे, ज्वालामुखी वगैरे पसरलेली आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. एक तर वर्तमानामध्ये वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे काय आहे, जागृत ज्वालामुखी. म्हणजे एकदा ज्वालामुखी झाली आणि शांत बसला असं नाही, त्याच्यामधून सारखं काही ना काही लावारस बाहेर पडत असतं, त्याला आपण म्हणतो जागृत ज्वालामुखी. सो जपानचा फुजियामा असेल किंवा भूमध्य सागरातील स्ट्रांबोली वगैरे असेल, हे सगळं याच्यामध्ये येतं. काही काळासाठी एखादा ज्वालामुखी शांत आहे आणि पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, तर अशा ज्वालामुखीला आपण सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतो, की काही वर्ष शांत आहे परत एकदम लावारस त्यातून बाहेर आला. फॉर एक्झाम्पल इटलीमधील व्हेसुवियस आहे किंवा
अलास्कातील काटमाई आहे, भारतामधील बॅरन बेट वगैरे आहे. काही ज्वालामुखी असं आहे की याच्यामधून दीर्घकाळ काही लावारस वगैरे बाहेर नाही आलाय आणि पुढे यातून लावारस वगैरे काही बाहेर येईल याची काही शक्यताही नाहीये. सो त्याला आपण काय म्हणतो, मृत ज्वालामुखी, की ज्याच्यामधून अजूनही लावारस नाही आलाय आणि पुढे पण काही चान्सेस नाहीयेत लावारस वगैरे बाहेर येण्याचे. सो तो काय आहे, मृत ज्वालामुखी. फॉर एक्झाम्पल टांझानियातील किलिमांजारो. तर अशा प्रकारे आपण ज्वालामुखीचे जे विविध प्रकार आहेत ते बघितलेले आहेत. या ठिकाणी हा जर नकाशा तुम्ही बघायचा म्हटला तर इथे तुम्हाला अनेक जे ज्वालामुखी आता आपण रीड केले ते सगळे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. हे सरळ सरळ झालं, ठीक आहे. सो या ठिकाणी बघा तुम्हाला भूपट्टावरील जी सीमा आहे तर ती बघायला मिळते. भूपट्ट निर्मितीची सीमा ही अशा प्रकारची आहे. किंवा भूकंप क्षेत्र तुम्हाला इथे इथे बघायला मिळते की हे भूकंप क्षेत्र आहे. या ठिकाणी बघा भूकंप क्षेत्र आहे. भारतामध्ये बघायचं म्हटलं तर या ठिकाणी बॅरन बेट वगैरे आहे. त्रिकोण म्हणजे ज्वालामुखी आहे. सो हा पूर्ण असा भूकंप क्षेत्राचा भाग आहे आणि या ठिकाणी ज्वालामुखी ज्वालामुखी तुम्हाला बघायला मिळते. किलिमांजारो असेल, हा सोमाली भूपट्ट वगैरे आहे. तर हे सगळं तुम्हाला नकाशामध्ये बघायला मिळतंय. आता भूकंपाचे परिणाम काय आहेत ते आपण बघणार आहोत. सो भूकंप क्षेत्राचा विस्तार पण तुम्हाला सीमावर्ती भागामध्ये बघायला मिळतोय. भूपट्ट सीमांच्या ज्या भागामध्ये भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या तिकडचा भूपट्ट जो आहे तर तो ऱ्हास पावत असतो आणि अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असं म्हटलं जातं. ज्या सीमांच्या क्षेत्रामध्ये नवीन भूपृष्ठ आकाराला येत असेल त्याला आपण भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतो. आता भूकंपामुळे आपण बघितलं की नवीन नवीन पठार बिठार पण तयार होऊ शकतं. म्हणजे जर त्या ठिकाणी नवीन भूपट्ट निर्माण होणार असेल तर त्याला आपण भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतो आणि जर त्या ठिकाणी भूपृष्ठ ऱ्हास पावणार असेल तर त्याला आपण भूपट्ट ऱ्हास सीमा असं म्हणतो. ठीक आहे. सो या दोन्ही पण क्रिया होऊ शकतात. नेक्स्ट आहे ज्वालामुखीचा परिणाम. आता अर्थात ज्वालामुखीमुळे जीवितहानी वित्तहानी तर होणारच आहे. महासागरातील जर ज्वालामुखी झाली तर ज्वालामुखी झाल्यामुळे काय होणार आहे की वरच्या लाटांमध्ये ऊर्जा ट्रान्सफर होते. म्हणजे लाटांमध्ये मोठ्या मोठ्या लाटा येतील सुनामी सारख्या, तर याच्यामध्ये सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीमधून जे पण धूळ धूळ राख वायू वगैरे बाहेर पडतं ते पण दीर्घकाळ वातावरणामध्ये राहतं. त्यामुळे प्रदूषण होतं, वायू प्रदूषण. ठीक आहे, पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. ज्वालामुखीच्या राखेमुळे एक चांगला मुद्दा हा आहे की ज्वालामुखीमधून जे काही राख बाहेर पडते ना त्यामुळे जमीन अधिक सुपीक बनते. तर हा चांगला मुद्दा आहे यातला. लाव्हारसमुळे अनेक प्रकारची खनिजे पण भूपृष्ठावरती येतात. हा पण एक चांगला मुद्दा आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होऊ शकते. हा चांगला मुद्दा आहे. पण एखादा बेट नष्ट होऊ शकतं, हा थोडासा वाईट मुद्दा आहे. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी निर्माण होऊन त्या ठिकाणी सरोवरे निर्माण होऊ शकतात. हा तसे एक नवीन जलाशय बनतोय, पाणी साठून वगैरे राहतंय, त्या दृष्टीने हा एक चांगला मुद्दा आहे. ठीक आहे. सो बघा भूकंपामुळे अशा पद्धतीने इमारती वगैरे कोसळतात. ज्वालामुखीने लावाचे थर तयार होऊन नवीन भूरचना या ठिकाणी तयार होते. हा चांगला मुद्दा आहे. सो या ठिकाणी भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेयस ज्या ठिकाणी तुम्हाला अंदमान निकोबारची बेटे बघायला मिळतात या भागामध्ये म्हणजे भारताच्या आग्नेय भागामध्ये, तर त्या ठिकाणी एक बॅरन बेट आहे जे की जागृत ज्वालामुखीचं एकमेव क्षेत्र आहे भारतातलं. आता ही जी ज्वालामुखी आहे ना तर जागृत म्हणजे काय, याच्यामधून आतापर्यंत शांत आहे, कधीतरी अचानक उद्रेक होऊ शकतो. तर गेली काही वर्ष हे सुप्त अवस्थेमध्ये आहे, पण फेब्रुवारी 2017 पासून याच्यामध्ये उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्याच्यामधून प्रामुख्याने धूळ वगैरे चिखल वगैरे बाहेर पडतं, लावारस वगैरे पण बाहेर पडतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला एका लाईव्ह ज्वालामुखी बद्दल पण इन्फॉर्मेशन बघायला मिळते. आणि सह्याद्री मधला हा भाग आपण बघितला आहे. सो इन दिस वे हा चॅप्टर आपला इथे संपतोय. दोन पार्ट्स मध्ये मी याला डिवाइड केला होता. आय होप की तुम्हाला आता हा पूर्ण चॅप्टर समजला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे मी थर्ड चॅप्टर पण अपलोड केला पाहिजे का हे नक्की मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.